एक तत्व नाम दृढ धरी मना, हरसी करुणा येईल तुझी. ते नाम शोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सदगत जपे आधी. नामा पडते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जासिक झनी. ज्ञानदेवा मौन जप माळांतरी, धरोणे श्रीहरी जपे सदा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरसी करुणा येईल तुझी. हे जिज्ञासू, भगवान नामच एक तत्व म्हणजे सार आहे असा निश्चय कर व ते नाम दृढतापूर्वक आपल्या मनामध्ये धारण कर. म्हणजे तुझी अनन्य भक्ती पाहून त्या भक्तवत्सल्य हरीला आपोआप तुझी करुणा येईल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ते नाम शोपरे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सदगत जपे आधी. रामकृष्ण गोविंद हे नाम म्हणजे अतिशोपे असे साधन आहे. म्हणून तू अगोदर सद्गत वाणीने म्हणजे प्रेमोत्कट द्रवित वाणीने त्याचा उच्चार कर. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, नामा पडते तत्वे नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जासी जनी. बाबा रे, नामस्मरणाशिवाय दुसरे तत्वच जगात नाही. म्हणून तू नामस्मरण रूपी सोपे साधन सोडून दुसऱ्या कठीण साधनाच्या मार्गाला कदाचित जाशील तर जाऊ नकोस. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेवा मौन जप माळांतरी, धरुणी श्रीहरी जपे सदा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी हातामध्ये जप माळा व अंतकरणामध्ये श्रीहरीला धारण करून सतत त्याच्या नावाचा जप करीत असतो व बाह्य प्रपंच विक्षेप करील म्हणून त्याविषयी मौन धारण केलेले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.